तर नमस्कार मंडळी, मी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रिन्सेस कट ब्लाउजचं पेपर कटिंग। आणि ब्लाउज जे आहे ते हेवी साईजचं ब्लाउज आहे। आणि हा व्हिडिओ जो आहे मी ब्लाउज शिवलेला आहे कस्टमरांचं, त्यानंतर ट्राय केला त्यांनी आणि त्याच्यानंतरच मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे की जेणेकरून आपण जो व्हिडिओ बनवतो त्याच्यापासून काही दुसऱ्याला सुद्धा फायदा झाला पाहिजे। आणि जे कोणी नवीन शिकणारे असेल त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा। आणि खूप सारे अशा मैत्रिणी आहे की ज्यांना हेवी साईजसाठी प्रिन्सेस कट ब्लाउजचा जो पॉप आहे तो चपटा होतो, किंवा त्यांचं शोल्डर उतरते, किंवा त्यांचा पॉप साईडला जातो, किंवा म्हणजे असे बरेचसे प्रॉब्लेम आहे। तर ते त्यांना म्हणजे कशा पद्धतीने सॉल्व करायचे हे समजत नाही, किंवा हेवी साईजसाठी की कशा पद्धतीने मापे घ्यायची, किंवा किती शोल्डर मोंढा त्यानंतर टॉक्स कितीचा घ्यायचा, हे सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। आणि हा जो ब्लाउज आहे तो मी शिवलेला आहे, कस्टमरांनी ट्राय केला आणि त्याच्यानंतर मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे। तर नक्की तुम्ही ह्या मापाचं ब्लाउज शिवून ट्राय करा किंवा बघा, अगदी परफेक्ट असं तुमचं न चुकता ब्लाउज जे आहे ते तुम्हाला शिवता येणार आहे। तर बघा, आता सर्वात आधी आपण प्रिन्सेस कट ब्लाउजला कशा पद्धतीने मापे लावायची। तर मी इथे 2 इंचाचा पेपर जो आहे तो फोल्ड केलेला आहे समोरच्या साइडने। सर्वात आधी आपण फ्रंट बघणार आहोत आणि त्यानंतर बॅक आणि त्यानंतर स्टेप बाय स्टेप पूर्ण आपण कटिंग बघणार आहोत। तर इथे 2 इंचाचा पेपर जो आहे तो मी फोल्ड केलेला आहे आणि सरळ लाईन जी आहे ते इथे ड्रॉ करून घेतलेली आहे। तर आता सर्वात पहिले आता आपल्याला ब्लाउजची उंची लावून घ्यायची आहे। तर बघा, हेवी साईज असल्यामुळे तर इथे ब्लाउजची उंची 14.5 ते 15.5 1 इंच एक्स्ट्राचं लावलेलं आहे। 14.5 पूर्ण उंची आपल्याला ठेवायची आहे, तर 15.5 लावलेली आहे। त्यानंतर बघा, इथे आता लाईन सरळ आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायची आहे आणि त्यानंतर जी मापे आहे ती लावायची आहे। तर लाईन सरळ ड्रॉ झालेली आहे आपली। त्यानंतर बघा, आता वरच्या याच्यावर आपल्याला शोल्डर आणि मोंढ्याचं माप लावायचं आहे, अगदी परफेक्ट असं। तर समोरचा जो आहे तो व्ही नेक ठेवायचा आहे आणि मागचा सुद्धा व्ही नेक ठेवायचा आहे। ते त्यासाठी मी इथे लावलेला आहे 6.5 इंचाचं शोल्डर लावलेलं आहे। आणि याच्यामध्ये आता आपल्याला गळा रुंदी जी आहे ते 3 इंचाची लावायची। त्याचप्रमाणे शोल्डर सुद्धा इथे मी शोल्डर लावलेला आहे, मोंढा सुद्धा इथे मी 6.5 इंचाचा लावलेला आहे। तर बघा, इथे अशा प्रकारे शोल्डर आणि मोंढ्याचं माप लावलेलं आहे 6.5 इंच आणि 6.5 इंच, म्हणजे आपले शोल्डर मोंढा जो आहे तो सेम घेतलेला आहे मी। त्यानंतर बघा, इथे आता छातीचा चौथा भाग लावायचा आहे। छाती आहे 36 इंचाची, तर त्याचा चौथा भाग लावला आहे मी इथे 9 आणि त्याच्या बाहेर 1.5 इंचाची स्टिचिंग मार्जिन। खूप सुंदर ह्या ब्लाउजची फिटिंग आलेली आहे आणि फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर ह्या ब्लाउजची। ह्या मापाने शिवलेला आहे ब्लाउज मी कटिंग करू, तेव्हाच तुम्हाला एवढ्याने मी सांगत आहे। तर व्हिडिओ तुम्ही बघा आणि कटिंग करून सुद्धा बघा आणि शिवून बघा। तर इथे खालच्या साईडने छाती झाली, कमर आहे इथे 30 इंच, त्याचा चौथा भाग लावलेला आहे 6.5, त्याच्या बाहेर 1 इंच बॅकचे टॉक्स आणि 1.5 किंवा 2 इंचाची तुम्ही इथे स्टिचिंग मार्जिन घेऊ शकता। तर अशा प्रकारे हे आपले मापे लागलेली आहे। त्यानंतर आता आपल्याला समोरचा मोंढा लावायचा आहे। तर अर्धा इंच मी आतमध्ये लाईन ड्रॉ केलेली आहे आणि वरून अशा प्रकारे लाईन ड्रॉ केली, म्हणजे आतमध्ये मोंढा घेतलेला आहे। त्यानंतर बाहेरच्या याच्यासाठी मी इथे अर्धा इंच घेतलेला आहे आणि आतमधल्यासाठी 1.5 इंच, म्हणजे अर्धा इंच याच्यासाठी घेतलेला आहे की हेवी साईज आहे आणि आपण शोल्डर 6.5 इंचाचा घेतलेला आहे। त्याच्यामुळे मग इथे अर्धा इंच मोंढ्यामध्ये तिरपी लाईन घेतलेली आहे, जेणेकरून आपल्या मोंढ्यामध्ये फुगा येणार नाही सामोरून वगैरे याच्यासाठी। तर अशा प्रकारे इथे मुंड्याचे 2 मापे लागलेले आहे, समोरचा आणि मागचा। त्यानंतर आता गळा रुंदी बघा, गळा जो आहे मी इथे 3 इंचाचा ठेवलेला आहे रुंदीला आणि उंचीला इथे 6.5 इंचाचा लावलेला आहे, म्हणजे पसरट गळा पाहिजे। व्ही नेक आपल्याला समोरचा शिवायचा आहे। त्यानंतर अशा प्रकारे इथे बॉक्स करून आपल्याला सरळ व्हीची लाईन जी आहे ती व्ही नेकची ड्रॉ करून घ्यायची आणि त्यानंतर अर्धा इंच बाहेर काढून याला अशा प्रकारे आपल्याला थोडासा आकार द्यायचा कर्व म्हणून, म्हणजे तो गळा आहे तो व्ही स्ट्रेट न होता थोडासा व्ही असा पान टाईप व्ही किंवा असा दिसतो, छान दिसतो, पसरट होतो त्याच्यासाठी। तर बघू शकता इथे आता आपल्याला टक्स लाईन लावायची आहे। तर टक्स उंची 10.5 इंच घेतली आणि सरळ लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे। आणि त्यानंतर समोरच्या भागासाठी आपल्याला मी जो 2 इंचाचा एक्स्ट्रा पेपर सोडला होता ती सरळ लाईन तिरपी लाईन इथे ड्रॉ करून घेतलेली आहे 2 इंचावर, 2 इंच बाहेर घेतलेला आहे। त्यानंतर आता 3.5 इंच लावलेला आहे
छातीचा 10वा भाग आणि इथे खालच्या साईडने 1.5 इंचाचा टक्स लावलाय, म्हणजे 3 इंचाचा इथे आपला आता टक्स तयार होणार आहे। हेवी साईज असल्यामुळे 36 इंचाचा ब्लाऊज आहे आणि त्यानंतर प्रिन्सेस कट ब्लाऊज आपला चपटा होऊ नये किंवा टक्स साईडला जाऊ नये किंवा समोरून प्रिन्सेस कट ब्लाऊज उठल्यासारखा वाटू नये याच्यासाठी इथे 3 इंचाचा टक्स लावलेला आहे। तर बघू शकता इथे अशा प्रकारे आपल्याला फ्रंट साईडचं जे आहे ते कटिंग झालेलं आहे। तर आता आपण हे कट करणार आहोत। खूप सुंदर ब्लाऊजची फिटिंग आलेली आहे ह्या ब्लाऊजची। अशा प्रमाणे तुम्ही नक्की ट्राय करून बघा। जर तुमचं 36च्या मापाचं ब्लाऊज असेल तर 36च्या मापाचं आणि 30 इंचाची कमर। तर बघू शकता इथे त्यानंतर ही जी फोल्ड घेतली ती आपण 2 इंचाची ती आता आपल्याला इथे कट करायची आहे। मधून कट करून घेणार आहोत म्हणजे आपल्याला बॅक सुद्धा याच्यामध्ये आपला तयार झालेला आहे। तर बघू शकता आता आपल्याला हा समोरचा जो व्ही नेक आहे तो कट करायचा। त्यानंतर ही जी सरळ लाईन आहे आपण तिरपी ड्रॉ केलेली आहे ही सुद्धा आपल्याला इथे अशा प्रकारे, आणि त्यानंतर आता आपल्याला समोरच्या मुंड्याचा गोल आकार जो आहे तो सुद्धा इथे अशा प्रकारे आपल्याला कट करून ठेवायचा। लक्ष ठेवायचं स्टेप बाय स्टेप आपल्याला सगळे पार्ट जे आहे ते सेपरेट करून घ्यायचे असते। तर आता हा आपला टक्स आहे तो मधून इथे कट करायचा आणि जेव्हा आपण हे पार्ट्स ठेवतो तेव्हा फक्त आपल्याला पाव इंचाची मार्जिन जी आहे ती म्हणजे शिलाई मार्जिन ती आपल्याला ह्या 2 भागाला लावावं लागते, बाकी कुठेच आपल्याला याला मार्जिन द्यायची नाही राहत। तर बघू शकता हा समोरचा फ्रंट तयार झालेला आहे आणि हा आहे आपला बॅक, जो आपण एक्स्ट्रा 2 इंच घेतलेला होता तो आता आपण ह्या बॅकमधून कट करून घेणार आहोत। तर ही झाली आपली बॅकचा पार्ट तयार। तर बघू शकता इथे अशा प्रकारे फ्रंट आणि बॅक जो आहे तो आपल्याला एकाच वेळेस मिळाला आहे आणि बॅकचा जो गोळा आहे तो आपल्याला तो सुद्धा 20 ठेवायचा आहे। तर मी तो अस्तरवर कट करणार आहे। त्यानंतर आता बाही कटिंग करायची कशा प्रकारे तुम्हाला सांगते। तर बघू शकता इथे बाहीची घडी जी आहे ती अशा प्रकारे ठेवलेली आहे, म्हणजे इथे बाहीला एका साईडने थोडं जॉईंट येणार आहे कारण कापड थोडं रुंदीला कमी आहे त्याच्यामुळे। तर सर्वात पहिले इथे आपण आता बाहीची उंची लावून घेणार आहोत। म्हणजे 10 इंचाची बाही आहे तर त्याच्यामध्ये 1 इंच एक्स्ट्राचं मार्जिन घेतलेलं आहे अस्तरवाला ब्लाऊज असल्यामुळे। जर तुमचा विदाऊट अस्तर असेल तर तुम्ही इथे 1.5 इंच घ्यायचं। तर खालच्या साईडने मार्जिन लावलेली आहे, इथे लावलेली आहे मी ब्लाऊजची बाहीची कॅप हाईट 3 इंच। तर बघू शकता इथे 3 इंच लावलेली आहे। जर तुमची छाती 30, 32, 34 असेल तर तुम्ही कॅप हाईट इथे तर म्हणजे 2.5 इंच सुद्धा लावू शकता। त्यानंतर खालच्या साईडने दंडघेराच्या निम्मे प्लस 1.5 इंचाची मार्जिन घेतलेली आहे। कॅप हाईटवर सुद्धा दंडघेराच्या निम्मे घेतलेला आहे। त्यानंतर 1.5 इंचाचा एक्स्ट्राचा वाढवलेला आहे आणि 1.5 इंचाची मार्जिन इथे अशा प्रकारे मी एक्सनं लावलेला आहे। आणि त्यानंतर ही मार्जिनची जी लाईन आहे ती आपल्याला अशा प्रकारे तिरपी ड्रॉ करून घेतलेली आहे। आणि त्यानंतर जे कॅप हाईटवर आपण एक्स्ट्रा लावलेलं होतं 1.5 इंच आणि दंडघेराच्या निम्मे त्याचा आपल्याला पूर्ण निम्मे करून घ्यायचा आहे। निम्मे केल्याच्या नंतर इथे उभी लाईन ड्रॉ करायची आणि याच्यामध्ये 2 अशा लाईन आडव्या ड्रॉ करायचा आणि त्यानंतर आपल्याला बाहीचा शेप द्यायचा। ही बाही जी आहे ती अगदी परफेक्ट बसतं, अजिबात मुंड्यामध्ये बाहीला प्लेट्स येत नाही आणि बाही चुरगडल्यासारखी होत नाही आणि काहीच नाही, एकदम परफेक्ट बाही जी आहे ती आपली बसतं आणि बाहीसुद्धा कमी पडत नाही। तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा अशा प्रकारचं बाही कटिंग 36च्या मापासाठी। आणि त्यानंतर आता वरचा भाग आपल्याला कट करायचा आहे। तर बघू शकता इथे अशा प्रकारे, आणि हा जो आपल्याला साईडनी कापड आहे तर इथे आपल्याला जॉईंट लावून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर मग आपला हा समोरच्या मुंड्याचा खोल भाग आहे तो कट करणार आहे मी शिवत्या वेळेस। तर बघू शकता इथे अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ब्लाऊजचं कटिंग दाखवलेलं आहे। तर नक्की